एकदा तुम्ही पण बघून घ्या. जालिंदर, यावेळी श्रीफळ द्यावा लागतोय. माई ते सगळं ठीक आहे, पण आधीच आपल्या अडचणी काही कमी चालले आहेत का? त्यात अजून हे एक. काय करणार, आता आपले दुश्मन वाढत चाललेत. त्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला त्यांना समजवावं लागेल. आणि वेळ आलीच रक्ताचा अभिषेक पण करावा लागेल. जालिंदर, त्यो 32 दातांचा बोकड सापडला का? कोण माई? त्योच ज्याला तुमची बिनकामाची माणसं शोधत बसलीत, तरी तो काही सापडे ना. गुरु, शाळेत असताना काय तुम्हाला फक्त नन्नाच पाडा शिकवला होता का? तसं नाहीये माई, मी शोधतोय त्याला. अहो माझं सोडा, तेज प्रताप पण त्याला शोधतायत. बरं, गावात सगळीकडे शोधून झालं ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तेज प्रताप त्यांच्या दुश्मनांना असं खुलं सोडणार नाही. आता तो त्यांना सापडत नाहीये, तर मला कसं सापडत? हा मुद्दा पण विचार करण्यासारखाच आहे. तेच तर, कुठं जाऊन बसलाय तेच कळत नाही. गाव, शहर, जिल्हा हे सगळं सोडून घाबरून पळून गेला असता तर ठीक होतं, पण तसंही नाही ना. व अचानक येतो काय, तेज प्रतापांवर हल्ला करतो काय, याचा अर्थ तो इथंच कुठंतरी लपलाय. माई त्याच्या घरी पण विचारलं, पण गेल्या महिन्याभरात तो आलाच नाही. नक्की कुठं लपून बसलाय ना तेच कळत नाही. इतकी वर्ष ज्या कुत्र्याला आपण सांभाळलेलं असतं, तो अचानक असा भुंकायला लागल्यावर समजून जायचं की आता दुसरं कोणतरी त्याला भाकरी घालायला लागलाय. गुरुला माहिती आम्ही कुठली पायरी गाठू शकतो, तरी त्यानं तेज प्रतापांवर हल्ला केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. हे त्याचं एकट्याचं काम नाही असू शकत. हे सगळं करण्यामागे त्याला कोणाची तरी साथ असणार, कोणीतरी त्याला मदत करतंय. असं कोणतरी ज्याला आमची पुरेपूर माहिती आहे, तोच हे करणार. पण माई, कोण असेल तो? जो कोणी असेल त्याच्या रक्ताचा अभिषेक आणि गुरुला बळीचा बोकड म्हणून कापल्याशिवाय आम्ही तरी गप्प बसणार नाही. त्यामुळे जा आणि तलवारीला धार लावून आणा.